मार्च 2023 मध्ये सेट एक्झाम झाली होती। त्याच्यामध्ये पेपर 1 ABCD असे कोड असतात। त्यातील ए जो सेट आहे तर 2023 मधील पेपर 1 मध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे MCQ आलेले होते। तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 36। प्रश्न क्रमांक 36। तर चला आपण क्वेश्चन नंबर 36 पाहूया। HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता आहे? Which of the following is the correct full form of HTML? आता हा अतिशय सोपा प्रश्न आहे। हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे याचं उत्तर आहे। आता या ठिकाणी दिलेलं आहे पहा, हायपर टेक्स्ट मॅन्डेटरी लँग्वेज, हायपर टेक्स्ट मिक्स लँग्वेज, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि हायपर टेक्स्ट मीडिया लँग्वेज। तर मीडिया नाही आहे, मिक्स नाही आणि मॅन्डेटरी नाही आहे, म्हणजे उत्तर याचं काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज। सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा। जसं HTMLचा लॉंग फॉर्म हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, त्याच पद्धतीने इट्स द स्टार्टेड लँग्वेज यूज्ड टू क्रिएट अँड डिझाईन वेब पेजेस। म्हणजे वेब पेज डिझाईन करण्यासाठी, क्रिएट करण्यासाठी HTML भाषेचा वापर केला जातो, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता HTML हे कुणी डेव्हलप केलेलं आहे, ते कधी डेव्हलप झालेलं आहे? तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज जे आहे, इट वॉज इनिशियली डेव्हलप्ड बाय सर टिम बर्न्स-ली इन 1991। 1991 मध्ये हे डेव्हलप केलेलं आहे। कधी केलेलं आहे? 1991 मध्ये। कुणी? टिम बर्न्स-ली यांनी डेव्हलप केलेलं आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे पहा। हे पहा, भविष्यामध्ये HTML विषयी कोणते प्रश्न येऊ शकतात की HTML जे आहे ते कुणी डेव्हलप केलं, किती साली ते डेव्हलप झालेलं आहे, आणि HTML जे आहे तर त्याचे जे व्हर्जन्स आहेत, तर HTML 1991 ला डेव्हलप झालेला आहे। त्याच्यानंतर HTML 1991 सालीच HTML 1.0 हे आलेलं आहे पहा। HTML 2.0 जे आहे ते कधी आलेलं आहे? 1995 ला। 1995 साली HTML 2.0 हे आलेलं आहे। HTML 3.0, आता 3.0 कधी अस्तित्वात आलेलं आहे? 1997 साली अस्तित्वात आलेलं आहे। आणि HTML 4.0 हे कधी अस्तित्वात आलेलं आहे? 1999 साली। तर हे पण महत्त्वाचं आहे की त्याचे वर्जन कोणते कोणते आलेले आहेत। त्यानंतर XHTML म्हणजे एक्सटेन्सिबल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, इथं X ॲड झाला पहा। तर X जो आहे तर तो HTML 4.01 मध्ये हे झाले, डेव्हलपमेंट झाली, इम्प्रूव्ह झालं, आणि XHTML हे 2000 साली, XHTML हे 2000 साली या ठिकाणी वर्जन आलेलं आहे पहा। आणि HTML5 हे वर्जन जे आहे, HTML5 हे वर्जन कधी आलेलं आहे? HTML5 हे वर्जन कधी आलेलं आहे? तर 2014 साली। आता असा प्रश्न जर विचारला समजा की HTML5 हे सध्या HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेजचे लेटेस्ट वर्जन कोणते आहे? तर HTML5 हे लेटेस्ट वर्जन आहे।
आणि ते 2014 साली हे व्हर्जन एस्टॅब्लिशमेंट किंवा डेव्हलप झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. तर असे प्रश्न आपण या ठिकाणी आपण तयार करायचे असतात की जे भविष्यातील क्वेश्चन पेपरमध्ये पडू शकतात. आता पुढचा प्रश्न खूप सोपा आहे. भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा टिंबटिंब यावर्षी सुरू करण्यात आली. 1995, 96, 99 आणि 2000 असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता एक लक्षात घ्या की 1995 साली भारतामध्ये प्रथम इंटरनेटची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. हे याचं करेक्ट उत्तर आहे. 86, 99 आणि 2000 हे चुकीचं आहे. आता द इंटरनेट ॲक्सेस टू द कॉमन पब्लिक इन इंडिया वॉज फर्स्ट इंट्रोड्युस्ड इन 1995. द मार्कड द बिगिनिंग of commercial internet service in the country launched by the state-owned विदय संचार निगम लिमिटेड म्हणजे VSNL विदय संचार निगम लिमिटेड यांनी भारतामध्ये सर्वप्रथम इंटरनेटची सुविधा सुरू कधी केलेली आहे? 1995 मध्ये सुरू केलेली आहे. हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवावयाचं आहे. क्वेश्चन नंबर 38 खूप सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? Which among the following is most helpful to type in regional language on smartphone? या ठिकाणी टाईपरायटर दिलेला आहे, हॉनिकोड दिलेला आहे, युनिकोड दिलेला आहे, मल्टीमीडिया हे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. मात्र टाईपरायटर हे टायपिंग करायचं मशीनला म्हणतात. हॉनिकोड हे बी उत्तर नाही आहे. मल्टीमीडिया म्हणजे अनेक मल्टीमीडियांचा समावेश हे पण उत्तर नाही. तर याचं उत्तर आहे युनिकोड. आता युनिकोड हे का उत्तर आहे याचं? हे पहा, युनिकोड काय आहे तर युनिकोड इज अ युनिव्हर्सल कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्ड. म्हणजे युनिव्हर्सल कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्ड जे बनवलेलं आहे दॅट अलाउज द टेक्स्ट इन मल्टिपल लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट्स टू बी रिप्रेझेंटेड अँड डिस्प्लेड करेक्टली ऑन डिजिटल डिव्हाइसेस इन्क्लुडिंग स्मार्टफोन्स. इट सपोर्ट्स वाइड रेंज of regional languages, enabling users to type and view text in their preferred languages. तर टाईपरायटर, हॉनिकोड आणि मल्टीमीडिया आर नॉट डायरेक्टली रिलेटेड टू टायपिंग इन रिजनल लँग्वेजेस ऑन स्मार्टफोन. दॅट्स वाय युनिकोड इज द करेक्ट आन्सर हिअर. क्वेश्चन नंबर 39 पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? या ठिकाणी पेटीएम, भीम, तेज आणि मोबिक्विक असे ॲप्लिकेशन दिलेले आहेत. तर पेटीएम आहे का? नाही. भीम नाही आहे. मोबिक्विक पण नाही आहे. तर तेज हे ॲप्लिकेशन हे गुगलशी रिलेटेड आहे. आता तुम्ही म्हणाल हे तेज तर मी कधी ऐकलंच नव्हतं. जीपे ऐकलेलं आहे मी, गुगल पे ऐकलेलं आहे. तर तेज वॉज अ डिजिटल पेमेंट ॲप लॉन्चड बाय गुगल इन इंडिया. गुगलने सुरुवातीला काय केलं होतं? लॉन्च केलं होतं तेज हे ॲप्लिकेशन केलं होतं. विच वॉज लॅटर रिब्रँडेड ॲज अ गुगल पे. म्हणजे तेज जे आहे तेच जीपे झालेलं आहे किंवा गुगल पे नंतर गुगल पे म्हणून ते आलेलं आहे पहा. तर तेज हे कधी सुरुवात झाली तर ते 18 सप्टेंबर 2017 म्हणजे ते जे आहे ते 2017 साली 18 सप्टेंबर 2017 साली या ठिकाणी लॉन्च केलं होतं. मात्र नंतर काही काळातच त्याचं जीपेमध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं. आता जीपेमध्ये कधी कन्व्हर्जन झालेलं आहे तर ऑगस्ट 2018 मध्ये त्याचं
जीपेमध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं. हे महत्त्वाचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 40. पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय किंवा कन्सोर्शिया डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? विच अमंग द फॉलोइंग इज द कन्सोर्शिया फॉर हायर एज्युकेशन ई रिसोर्सेस लिंक्ड टू द डिजिटल इनिशिएटिव्ज? या ठिकाणी ई शोध गंगा, ई शोध सिंधू, ई शोध यमुना आणि ई शोध सरस्वती असे या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. मात्र याचं करेक्ट उत्तर जे आहे ते ई शोध सिंधू हे याचं करेक्ट उत्तर आहे. कारण ई शोध सिंधू इज अ कन्सोर्शियम फॉर हायर एज्युकेशन ई रिसोर्सेस इन इंडिया फॉर्म्ड बाय मर्जिंग 3 अर्लियर कन्सोर्शिया. आता कोणते 3 कन्सोर्शिया याच्यामध्ये मर्ज झालेले आहेत पहा. तर UGC इन्फोनेट, त्यानंतर एनलिस्ट आणि इंडेस्ट AICTE कन्सोर्शिया, हे 3 कन्सोर्शिया मर्ज्ड होऊन ई शोध सिंधू हा बनलेला आहे. त्यामुळं इन्फोनेट, एनलिस्ट आणि इंडेस्ट हे लक्षात ठेवायचं आहे. इन्फोनेट, एनलिस्ट आणि इंडेस्ट, INDEST इंडेस्ट, हे तिन्ही कन्सोर्शिया एकत्र येऊन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे डिजिटल इनिशिएटिव्ह घेऊन ई शोध सिंधू या ठिकाणी बनवलेला आहे. त्यामुळं याचं उत्तर आहे ई शोध सिंधू. अशा प्रकारे आपण ICTचे 5 प्रश्न मार्च 2023चे पाहिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.